म्हणून एवढीवन आज आपण सर्वांनी विशेषतः विभागाने आयोजित केलेला माझ्या सेवा गौरवाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठाला उपस्थित असलेले आदरणीय विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुनील शंकरवार सर, माझे सहकारी या विभागाचे प्राध्यापक डॉक्टर एम के लांडे सर, माझी पत्नी, माझी सहकारी प्राध्यापक डॉक्टर अंजली, या विभागातील सर्व शिक्षक, डॉक्टर बोरले मॅडम, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर साठे सर, डॉक्टर अनुसया चव्हाण मॅडम, महेंद्र चौधरी, डॉक्टर नागोळकर, डॉक्टर ऊर्जा मॅडम, या विभागातील सर्व नॉन टीचिंग स्टाफ बसलेले आहेत. जगदाळे असतील, मालकर असतील, कदम होते, गायकवाड आहे, संजय अमोल आहे, संतोष आहे, अमित मला वाटतं इकडे कामात आहे, सगळेच लोक आहेत. नंदू पोरागडी कदाचित आजारी असल्यामुळे आज नाही, पवार आहे. या विभागात संशोधन करणारे माझे सर्व आवडते विद्यार्थी आणि विद्यार्थी, विशेष म्हणजे आपल्या ऑफिसचे महेश या ठिकाणी उपस्थित आहे. माझे जवळचे मित्र आणि माझे क्लासमेट, जसं तुम्ही आता क्लासमेट आहेत एमएससी काही विद्यार्थी, तसं आम्ही 11वी पासून एकत्र शिकलेले एकाच वर्गात एमएससी पर्यंत असे फार दुर्मिळ मित्र आहेत की, आणि त्याच्यापैकी त्यांनी आवर्जून आंबेडकर या ठिकाणी आला, डॉक्टर दिनेश पिंगळे, नुकतंच तो सेवानिवृत्त झाला. ते विषयी महाविद्यालयात शिकला, तिथेच नोकरी लागला आणि तिथेच अतिशय मनापासून आजही तो सेवा देतो आहे त्या संस्थेसाठी. तो जसं की त्याची नोकरी चालू आहे, रिटायर झाला तरी. अशा प्रकारचे असे डेव्होटेड असा माझा मित्र गणेश. त्याची पत्नी पण तिथं लायब्ररीन आहे. खूप चांगलं कुटुंब आहे. त्याचा मुलगा पण बरोबर एमएससी फिजिक्स झाला आपल्या विद्यापीठात. अशी सगळी मंडळी, हमारे मामू यहाँ आए हैं, बहुत पुराने हमारे रिश्ते हैं, शायद उनको पता चला होगा. खेळचे बसलेले आहेत. खूप सगळ्यांची नाव मला पाठ आहेत, काय माहित नाही, पण बसत ते मेमरीमध्ये. विशेष म्हणजे विभागाचे नाही, परंतु या ठिकाणी आहेत असे गणेश बिरुटे आहेत. त्याच्यानंतर त्याचं फर्स्ट नाव विसरलो मी, तुझं पंढरी ना, मदन 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 सॉरी मदन आलेला आहे, आमचा मित्र झालेला आहे. विद्यार्थी अजून पीएचडी साठी कुठल्या तरी विभागामध्ये पण आलेत ते. त्याने आजच पीएचडी सबमिट करतो असा एक विद्यार्थी आज तो सर्व्हिस मध्ये आहे सोलापूर जिल्ह्यात. या निमित्तानं तो आला आज वेळ काढून. शिवकुमार गायकवाड, शिवशंकर गायकवाड. विशेष म्हणजे मुलगा आणि मुलगी आवर्जून फोटो देऊन, मुलगा आला, मुलगी पुण्याहून आली राहते. त्यांना राहुल नाही म्हटलं, काय या ठिकाणी ऑफिशियल कार्यक्रम आहे, तर त्याला राहुल नाही, दोघे आले. आणि खरोखरच मला बरं वाटलं आल्यावर. सर्वप्रथम मी हा जो सेवा गौरव समारंभ विभागाने घेतला त्याबद्दल आणि आमचा या निमित्ताने सर्वपत्नी सत्कार केला त्याबद्दल विभागाचे आणि विभागाचे विभाग प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. तर म्हणजे मला तसं बोलण्याचं धाडस होत नाही. आतापर्यंत बऱ्याचदा बोललो,
पण आज आपण सगळ्यांनी मत व्यक्त केली माझ्याबद्दल. मग ते रिसर्च स्टुडंट्स असतील, सोनालीपासून सुरू झालं. तिने सांगितलं की प्रेम आहे, त्याला पण बोलायची इच्छा आहे, पण आज बोलू शकत नाही. ते मलाही लक्षात आलेलं आहे 2 दिवसापूर्वी की बऱ्याचदा भावना ह्या चेहऱ्यावरच एक्सप्रेस करता येतात, व्यक्त करण्यासाठी परिस्थिती राहत नाही. तसं माझंही थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे. आणि आपण जे सगळ्यांनी गुड वर्ड्स काढले त्याच्यात सगळे आले. लांडे सरांनी पण माझ्याबद्दलच्या आठवणी, जे काय वास्तव आम्ही जगलो, एकमेकाबरोबर अनुभव शेअर केले, एकमेकाला साथ देण्याचा प्रयत्न केला, तर ते आपल्या समोर कथन केलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांना फारसा जरी अनुभव नसला तरी पण माझ्याबद्दल गुड वर्ड्स काढले. आणि असं वाटतं की आपण जे काम केलं ते फार चांगलं केलं का नाही माहित नाही, पण वाईट काही आपल्या हातून घडलं नाही त्याचं मनस्वी समाधान आहे. तसा विद्यापीठाचा कार्यकाळ माझा फार मोठा नाही राहिला, कारण या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये 19 वर्ष मी वैदिक महाविद्यालय बीड आणि त्यांचे काही मंडळाचे काही कॉलेज वेळेस बदली पण झाली आमची. कधी परभणीला झाली थोड्या दिवसासाठी, धारूरला झाली, पुन्हा बीडला आलो, पुन्हा बीडवरून आमचं इकडं विद्यापीठामध्ये पदार्पण झालं. 19 वर्षाचा काळ तिथं त्या विद्यार्थ्यांसोबत, त्या परिवारासोबत आमचं गेलं. आणि खऱ्या अर्थानं मी त्याला सुवर्ण काळ समजतो, कारण त्या एमएससी मंडळाचं फार मोठं योगदान आमच्या करिअरमध्ये राहिलेलं आहे. कारण बाय पोस्ट ऑर्डर येऊन आम्ही जॉईन झालेले लोक आहोत. बाय पोस्ट अपॉइंटमेंट ऑर्डर, आता तुम्ही ती कल्पनाच नाही करू शकत. बाय पोस्ट काहीच येत नाही. तर त्या काळामध्ये आमच्या अपॉइंटमेंट झाल्या. मॅडम माझ्यानंतर 2 वर्षांनी जॉईन झाले. त्यात जॉईनच होत नव्हते, मला बीड नकोच होता. आमची ओळख नव्हती त्यावेळेस, कारण मला ज्युनियर ते लांडेचं क्लासमेट. माझं 1987 एमएससी आणि त्यांचं मला वाटतं 91 एमएससी. म्हणजे बराच फरक होता. मी जेव्हा एमएससीला असेल, राजपूत सरांची माझी संबंध चांगली होती. म्हणजे जसं गणेशने सांगितलं की काही टीचर सुद्धा काही विद्यार्थ्यांना लाईक करायचे, तसं ते मला लाईक करायचे त्यावेळेस. ते डोक्यात असं होतं त्यावेळेस. इव्हन त्या काळात धुळे सर नावाचे प्राध्यापक होते, तर त्यांचं बरेच विद्यार्थी जमायचंच नाही, पण मला त्यांचं चांगलं जमायचं. मला ते त्यावेळेस सुरेश नावाने बोलायचे आणि मला फार खाली करून यायचे की विद्यापीठ का कमी करून बिगो धुळे. हो, तर ते मला सुरेश नावाने हाक मारायचे. आणि मारल्यामुळे काय असणार, मी जरी ग्रामीण भागातून आलेलो असलो, लाजरा बुजरा ते आताचे जे काही विद्यार्थी येतात तसंच फार काही फरक नव्हतं. येवशेरी कॉलेज होते. चव्हाण सर म्हणून आम्हाला कोल्हापूरचे त्या दरम्यान आले होते आमच्याच काळामध्ये. वाईस देशपांडे सर होते, पेठे सर होते. तर ह्या फार मोठा स्टाफ होता. आता तुम्हाला आमचा स्टाफ जो आहे तो अर्धा दिसतोय. जवळपास 14 ते 15 लोक या ठिकाणी शिक्षक होते. एवढं मोठं डिपार्टमेंट होतं. आमच्या समोर हे लोक सगळे रिटायर होत गेले. मला कधी वाटलं नव्हतं की आपला एक नंबर ह्याच्यात लागेल, आज आमचा एक नंबर आला. आणि मी आज त्याच्यातून एक्झिट होतोय आहे. हा लांडे सरांनी सांगितलं की सरकारचे जे काही नियम असतात ते सगळ्यांना बंधनकारक असतात आणि त्याच्यात कुणी सुटत नाही. आणि हा सिस्टीमचा भाग आहे, हे गृहीत धरलं पाहिजे. आता मस्के नावाचे विद्यार्थी सांगितलं की तुमच्या मनात काही भावना निर्माण झाल्या असतील, काहीतरी वेगळं वाटत असेल, भावनिक झाला असाल. पण मला प्रमाणित सांगतो की मला तसं काही वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला अंजली पण सांगेल की निग्रहित झालेलं आहे की आपल्याला या दिवशी बाहेर पडायचं आहे आणि हा सिस्टीमचा भाग आहे. आणि ते ठामपणे गृहीत धरल्यामुळं मला तसं काही वाटत नाही. मला बरेच जणांनी विचारलं, काशिफ चव्हाण आमचे मित्र येऊन गेले, कसं वाटतं? म्हणजे काहीच मला नॉर्मल वाटतं. म्हणजे थोडस आहे चलबिचल, परंतु काही वाईट वाटायलंय किंवा काहीतरी व्हायलंय असं काही नाही. पण आनंद या गोष्टीचा आहे म्हटलं की विद्यापीठात आल्यापासून खूप लोकांचं प्रेम मिळालं, खूप लोकांचा सहवास मिळाला.
कोणापासून किती फायदा झाला, किती नुकसान झालं हे कधी मोजलं नाही, परंतु सगळ्यांचा सहवास हा आनंददायी ठरला. अगदी एखादा शिपाई जरी असेल, विभागातलाच नाही आपल्या विद्यापीठातला कुठलाही, आणि व्हाईस चान्सलर पर्यंतची जी पोझिशन असते तिथपर्यंत मला वाईट अनुभव कोणाचाच नाही आला. प्रमाणित सांगतो, मला चांगलाच अनुभव आला सगळ्यांना. म्हणजे असं काही फार डोक्यात नाही की हा फारच दुष्ट माणूस भेटला. निश्चितच काही माणसाचा त्रास झाला आणि तो लपून पण नाही राहिला, तो त्यावेळी व्यक्त पण केला, पण ते एखादं दुसरी दुर्मिळ गोष्ट असायची ती. तसा ओव्हरऑल अनुभव खूप चांगला राहिला. आणि मॅडमने जर सांगितलं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाने आम्हाला खूप दिलं. त्याच्यापेक्षा मला वाटत नाही आणखी काय मिळालं पाहिजे. सगळा सन्मान मिळाला, मान मिळाला. विद्यापीठात आल्यामुळं, प्रोफेसर झाल्यामुळं सगळी दारं ओपन झाली होती. आणि खऱ्या अर्थाने विश्वविद्यालय तो कन्सेप्टच आहे. इथं आलं की तुमच्यासाठी सगळं विश्व ओपन होतं. ज्या गोष्टी मला महाविद्यालयात मिळाल्या नसत्या, अर्थात तिथं ज्या मिळाल्या त्या सुद्धा खूप काही देऊन गेल्या. सुरुवात तिथूनच झाली. म्हणजे त्याच्याबद्दलची कृतज्ञता पहिल्यांदाच व्यक्त केली, पुन्हा एकदा करतो. कारण 19 वर्षाचा काळ हा फार मोठा आहे आणि तिथंही अवयवाने आम्हा दोघांना एकत्रच सेवा देण्याची संधी मिळाली. मी नोकरी म्हणत नाही याला, मी नोकरी कधी मानलं नाही की हे आपण ते कुणाची नोकरी करतो, कारण कोणी मालक नाही आपल्याला, आणि मी मालक या दृष्टिकोनातून कधी पाहिलं नाही. थोडा स्वभाव रोखोक असल्यामुळं रिस्पेक्ट कुणाचंही कमी केलं नाही, कधी डिसरिस्पेक्ट कधी केलं नाही, परंतु कुणाला मालक नाही मानलं. एखादा बॉस जर असेल, बॉस मानलं नाही, अधिकारी मानलं, पण मालक नाही मानलं. त्याच्यासाठी कधी काही त्रासही झाला. स्वभावाचा दोष म्हणेल किंवा स्वभावाचा गुण म्हणेल, परंतु मी शेवटपर्यंत ते सोडलं नाही. कधी कधी वाईट प्रसंग पण आले. मॅडमने सांगितलं की खूप चांगल्या गोष्टी, काही गोष्टी घडल्या माझ्या जीवनामध्ये. प्रत्येक परीक्षा विभागात एकदा गोष्ट असेल, बार कोडिंग पहिल्यांदा महेश डक्के आवेग आहे त्या बाबतीत. मी जेव्हा कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन झालो तेव्हा मास कॉपी आणि इंजिनिअरिंग मध्ये ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या प्रचंड प्रमाणावर चाललेल्या होत्या. आणि चोपडे सर व्हाईस चान्सलर झाले आणि काही दिवसानंतर मला त्यांनी ऑफर दिली की तुम्ही कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन व्हा, इथं फार गोंधळ आहे आपल्याला दुरुस्त करायचं आणि तुम्ही ते करू शकता, त्याची मला खात्री आहे. मी मॅडमला विचारलं, अर्थात मी कुठलाही निर्णय घेताना मॅडमचा सल्ला घेतो, कारण माझ्यापेक्षा विचार करण्याची क्षमता आणि निर्णय क्षमता त्यांची चांगली असं मला समज आहे. कारण जेव्हा माझ्यावर त्यांनी लग्न केलं, एवढा मोठा डिसिजन घेतला, त्याच्यापेक्षा मोठा डिसिजन काय असतो. मी ग्रामीण भागातला, बीडमध्ये नोकरी करणारा, आणि ज्या मॅडम बीडला मला नकोच त्या तशा गावामध्ये, ऍक्च्युअली त्यांचं आईचं माहेर बीडमध्ये, आजोळ त्यांचं, पण त्या बीडची सगळी माहिती असेल किंवा काय माहित नाही, जॉईन व्हायला तयार नाही. टेलिग्राम पाठवलं त्या संस्थेने. त्या संस्थेला काय माहित नाही. त्यावेळेस वाटलं की आपण सुरळीत काय वाटत सांगू. त्यांनी मला सांगितलं, म्हणलं हो सर, आमच्या सरांच्या कन्या आहेत त्या, पण माझा काही परिचय नाही, पण मी बघतो म्हणलं काय करायचं. तर आम्ही 3 प्रकारचे निरोप वगैरे पाठवले, पण त्यांनी काय ऐकलं नाही. शेवटी टेलिग्राम केला. म्हणजे ह्याचा काय परिणाम होतो का बघू. ऑफिसला सांगितलं टेलिग्राम करा. त्यावेळेस फोन वगैरे काय नव्हतं, त्यांच्या घरी पण फोन नव्हतं, आणि असला तरी आम्हाला काही नंबर माहित नव्हता. ऑफिसने टेलिग्राम केला आणि टेलिग्रामने त्यांनी रिस्पॉन्ड करायला सुरू केलं थोडं. आणि मग ते 1 प्रकारे एकदा इंटरव्ह्यू आले होते. इंटरव्ह्यू आले तेव्हा माझी भेट झाली, मॅडम आणि सर आलेले, आणि मग त्या दिवशी चहा पाणी वगैरे झालं, त्यांचा इंटरव्ह्यू झाला, ते निघून गेले. तर त्यांनी त्यावेळेस विचारलं कसं आहे कॉलेज, काय वगैरे. त्यांना सांगितलं होतं की खूप चांगलं कॉलेज आहे म्हणजे सर. आणि त्यावेळेस ते मार्क्स वगैरे त्यांनी दाखवलं होतं. मेरिटोरियस स्टुडंट आहे, आणि त्यामुळे मंडळ त्यावेळेस एमएससी मंडळाची खासियत होती की मेरिटोरियस स्टुडंटला प्रेफर करायचे. तर कोण आहे काय नातेवाईक वगैरे काय बघायचे. सुंदरराव सोळंके अध्यक्ष होते आणि मधुकरराव बळे सेक्रेटरी होते त्यावेळेस. तर मी त्यांना त्यावेळेस एक शब्द मात्र दिलं की त्यांचं 100% सिलेक्शन व्हायचं. आणि इथं फिजिकलच्या माणसाची गरज आहे. फिजिकलचा माणूस नव्हता बिल्डिंगमध्ये. अख्खं फिजिकल केमिस्ट्री मग आमच्यासारखे जसं शिकवायचे ऑर्गॅनिक वाले, ज्युनियर कॉलेजचे,
सर म्हणून असायचे आमचं स्कूलचे मॅडम. अनेक वर्ष त्यांनी सिनियर कॉलेज शिकवलं आणि माणूस नव्हतं, तर त्यांचं इमिजिएट सिलेक्शन झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी सिलेक्शन ऑर्डर पाठवून दिली. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, काही टाइम होत नव्हते. मग थोडंसं आम्ही कन्व्हिन्स केलं तर परिणाम झाला आणि ते जॉईन झाले. आणि मग माझे 2-2.5 वर्ष संपलेले होते दुपारी, 2 वर्ष, आणि त्या जॉईन झाल्या आणि चांगलं स्ट्रेंथनिंग डिपार्टमेंट झालं. आणि जसं आपल्या बोलले मॅडम, चव्हाण मॅडम आहेत, तर पवार मॅडम होते. पवार मॅडम, BC पवार मॅडम, शांत पवार. ते शांत नावच होतं त्यांचं फक्त. जर बोलायला लागल्या तर तुम्हाला ते ऐकल्याशिवाय थांबायचंच नाही. तसं त्यांनी राजपूत सरांना ऐकलं एक दिवशी. इंगोले सरांनी ते होते. सर म्हणे आमचा प्रस्ताव आहे नाही, आणि त्यांनी ते आमचा प्रस्ताव म्हणला. आम्हाला दोघांना विचारलं का नाही मला माहिती, मला विचारलं होतं, त्यांना विचारलं का नाही माहित नाही. आणि ते एकंदर ते त्या पद्धतीने ते जुळून आणलं शेवटी आणि ते शांत झाले. असे आमचे किस्से आहेत. आम्हाला लोक विचारायचे तुमचं लव्ह मॅरेज आहे का, अरेंज मॅरेज आहे. मग ते सांगणं तसं कठीण जायचं ना, कारण मॅडमचा स्वभाव तुम्हाला आज जो दिसतो ना, तर मला वाटतं त्यावेळेस कधी काही फरक नव्हतं त्यावेळेस. आणि माझा स्वभाव असंच होता, मोकळा. पण काय असतं की एकमेकाबद्दल ऑथॉरिटी वाटली तो एक योगा म्हणायचा. आणि एकत्र ते झालं आणि जो सुरू झाला कार्यक्रम. पण अनेक घटना, मी यासाठी हा उदाहरणाचा भाग सांगतो की लग्न झाल्यानंतर माझ्याकडं NCचा चार्ज आला आणि तो आला म्हणजे कसा की मी सी सर्टिफिकेट पास होतो. आणि तुझं जे नाईक सर नावाचे ग्रस्त होते, प्राध्यापक होते, त्यांनी मला NCC मध्ये शिकवलेलं. RD नाईक सर मंडळानंतर ते प्रशासकीय अधिकारी खूप वर्ष काम केलं. आता गेल्या महिन्यात वारले ते. सुरेश बरं झालं म्हणे, आता मी मोकळा झालो, तो जॉईन झाला म्हणे. मला काही कळालं नाही त्यावेळेस की बॉटनीचे मी केमिस्ट्रीचा. तर त्यांना यायचं होतं आराम, मला त्यांचं कुटुंबाचा आराम होतो. आणि त्यांनी मला एक दिवशी प्राचार्याचे सैनिकपत्र दिला आणि दिला तो NCचा चार्ज. तर 2 प्लॅटून होते त्यावेळेस, एक मुलींचा आणि एक मुलांचा. 53 मुली आणि 53 मुलं, असं 2 प्लॅटून. आणि माझं नुकतंच लग्न झालेलं. खरं म्हणजे त्यावेळेस ते NCचा वगैरे जरा मूड संपलेला होता माझा. काहीच नव्हतं लोक की आपण NC ऑफिसर व्हावं वगैरे, काय फार अम्बिशन्स नव्हतं. पण ते घेतलं एक घेतला आणि घेतलं. आणि 4थ्याच महिन्याला माझी ट्रेनिंग आली नागपूरची, 3 महिने लग्न झाल्यापासून 4थ्या महिन्यात. मॅडम मुलं काय करायचं होतं, मला खूप संकट आलं मला. आणि ते ब्रिटिश होतं त्यावेळेस, ते फार ऑर्डर उभी करणं आणि ते शेवटी त्यांनी पाठवलं मला, परवानगी दिली आणि मी गेलो 3 महिने ट्रेनिंग. तरी पण सगळं घर सांभाळणे, घरातले जे काही प्रॉब्लेम होते आमचे ते सगळे रिझॉल्व्ह करणे. आमचं फक्त त्यावेळेस पत्र, एक 15 पेजेस पोस्ट कार्ड असायचं किंवा आंतरदेश पत्र असायचं, फोन नव्हता वेळ. संध्याकाळी मग ट्रेनिंग संपली की मी तिकडून पत्र लिहायचो, हे ऑफिस संपलं की पत्र लिहायचे. असे आमचे पत्रावर पत्र, म्हणजे सुरुवातीच्या काळात दररोज एक पत्र यायचे. यांचंही मला यायचं, माझं यांना जायचं. ते पत्राचा गट्टा आजही आम्ही जपून ठेवलेलं आहे. म्हणजे अर्थात आता ऍक्टिव्हिटी कमी झाल्या असं नाही आहे, आता पण आता पत्र वगैरे लिहिलं नाही होत. तर असा एकंदर मॅडमने जर सांगितलं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची पत्नी एखाद्या पतीबद्दल अशा प्रकारे आदरपूर्वक बोलते, मला वाटतं ती स्त्री माझ्या स्वभावाची, माझ्या कर्तृत्वाची पावती असं नाही. आजही अतिशय सन्मानपूर्वक अशा प्रकारची वागणूक मला मिळाली. कदाचित मी तेवढी देऊ शकलो का नाही याच्याबद्दल मला खात्री नाही. प्रयत्न करेल जर काही राहिला असेल तर उर्वरित आयुष्यामध्ये. पण अतिशय चांगली अंडरस्टँडिंग आणि अतिशय चांगले विचार दोघांचे एकमेकांचे आमचे मिळाले. अनेक गोष्टी झाल्या होत असतात. आणि या नवरामध्ये काहीच विसंवाद होत नाही. मला वाटतं ते ॲबनॉर्मल कंडिशन व्हायलाच पाहिजे. मला वाटत नाही होत नाही, प्रत्येकाचं होतं. आणि आमचं मॅडमनी पाहिलेलं असेल कधी कधी वैचारिक मध्ये कधी भांडणं पाहिजे, परंतु असा
मेजर इश्यू आमच्या जीवनात कधी असा आला नाही की फार मोठा भूकंप होईल, किरकोळ भांडणं जरूर व्हायची, असे होती होतात. पण आता मीच ठरवलं नाही करायची. मुलं मॅडमने सांगितलं तसं आम्ही फार समाधानी आहे. कधी त्यांना आढळलं नाही काय शिकायचं काय नाही, त्यांनी ठरवायचं. आम्हाला वेळ काढायची काही लोक त्यावेळी. तुम्ही मुलीला आर्ट्सला कसं काय पाठवलं, म्हणजे आमच्या मनात होतं थोडंफार ते, परंतु लोक आणखी जास्त करायचे. तर आम्ही एवढंच म्हणायचं की तुला काय असेल इंटरेस्ट करिअर असेल करायचं तिला, आणि काय फरक पडत नाही म्हणलं. आपण सायन्सला आल्यानंतर माणूस जगू शकतो, आर्ट्स कॉमर्स माणूस नाही असं आता बरं नाही, त्याच्यात सुद्धा करिअर करणार आहे. तर त्यांच्या मर्जीप्रमाणे ते शिकत राहिले. मुलाचं बीटेक मेकॅनिकल झाल्यानंतर MIT मधून तुझा इंटरेस्ट होता की IAS व्हायचं, IPS व्हायचं, NCC तो दुबई होते जा म्हणलं. पण दिल्लीला डायरेक्ट दिल्लीला गेले, म्हणजे त्याची इच्छा होती. इमिजिएट डिसिजन घेतला आणि दिल्ली 2 वर्ष त्याने अभ्यास केला, पुढे पास झाला आणि त्याचं आजही स्वप्न आहे. पण त्या कोरोनाच्या काळामध्ये त्याला वापस यावं लागलं. मग आल्यानंतर तो थोडासा परेशान झाला, काय करायचं काय नाही. जाऊन घेतलं त्यांनी. 30 मध्ये एक HRM नावाचा कोर्स चालतो, फार ट्रॅडिशनल कोर्स आहे, स्वातंत्र्य टाटाचं इन्स्टिट्यूट आहे. प्रमाणे मी HRM करतो नाही. मी त्याच्यावर चिडलो, म्हणजे तू इंजिनियर झालेला आहे, तू एकटे करायला पाहिजे, PhD करायला पाहिजे, आणि IAS IPS आहे तर ते पूर्ण करणं लागू दे. काय वर्ष लागले पैशाचा प्रश्न आहे, मी दोघं कमवतो आहे, नाही अडचण नाही म्हणे. पण सध्या आता हे पिरियड आहे कोरोनाचं, कुठपर्यंत चालेल काय माहिती नाही, मी अप्लाय करू का असं विचारण्यासाठी चिडलो ते. पण चिडल्यानंतर मॅडमला विचारलं, मॅडम काय डोक्यात कोण घेतलं, नाही करायचं नाही. MPS त्यांना काहीच माहिती नव्हतं HRM, मला तरी थोडं माहिती होतं. मग आमच्या मित्राला एकदा फोन केला की म्हटलं काय करायचं, म्हणजे कुणाला ऍडमिशन पाहिजे, मुलासाठी चालू. अहो त्याचं जर ऍडमिशन मिळालं तर तुमच्यासारखे नशिबान पालक नाहीत नाही असं त्यांनी सांगितलं. प्रदूर निर्णय म्हणून आमचं एक मित्र आहे मुंबईचा, त्याला फोन केला. पुन्हा दयानंद बांबारे म्हणून 30 मध्ये काय ते विचारायचं. सर म्हणे तुम्ही त्याला बिंदास करू दे, तो जर इथं जॉईन झाला तर तुमची चिंता संपली म्हणजे. आणि झालं तसंच, त्याला ऍडमिशन मिळालं. ऍडमिशन थोडं किचकट होतं, इलेक्टोरेट्स बिसवर आणि त्याची काउन्सिलिंग वगैरे, काउन्सिलिंग राऊंड असायची. त्या दिवशी त्याचं कॉन्व्होकेशन वगैरे त्याची अपॉइंटमेंट ऑर्डर मिळाली आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सिलेक्ट केलं. तिथं येऊन विदाऊट एनी स्पेशल एक्झाम आणि जॉईन झालं. 2 वर्ष कन्फर्म झालं. मुलीचंही तसंच झालं, आर्ट्सला जायचं, SPला ऍडमिशन घ्यायचं. गोखलेला तिला ऍडमिशन मिळालं, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अँड पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. तिथून तिला मँचेस्टरला 1 वर्षाची गव्हर्नमेंट फेलोशिप मिळाली. मँचेस्टरला 1 कोर्स केला, वापस आली. NDA सारख्या रेप्युटेड आणि वेरी ब्रँडेड इन्स्टिट्यूट मध्ये तिला टीचिंगचा जॉबची संधी मिळाली. ते करते, त्या अर्थाने आम्ही खूप समाधानी आहोत. आणि सगळ्यांनी माझ्याबद्दल बोललेले आहेत, मी पुन्हा त्याची स्पष्टोक्ती देण्याची गरज नाही. आणि आपण ज्या अर्थी बोलला त्या अर्थी मी स्वतःला समजतो की आपण जे केलं ते चुकीचं काही केलेलं नाही, चांगलंच केलं. कुणाला मदत नाही करता आली तर नसेल झाली, परंतु कुणाच्या प्रोग्रेसमध्ये, कुणाच्या डेव्हलपमेंटमध्ये अडचण आपण ठरलो नाही, याचा सार्थ अभिमान आहे. डॉक्टर लांडे सरांच्या बरोबर माझं बऱ्यापैकी कन्व्हर्सेशन असायचं आणि माणसं कळतात किंवा काही प्रसंग सांगितले. असे प्रसंग माझ्या जीवनात खूप आले. तिची मुलगी होती सर, एक सावगडी होता तिचं पुढे, आणि त्याचे पाय चप्पल नव्हती त्याच्यासोबत, आणि मी गेलो होतो आणि प्रवेश संपले होते. आपल्याकडे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन. 4-5 वर्षात थोडस वातावरण बदललं, परंतु खूप स्पर्धा असायची. आणि ऍडमिशन संपले होते, कुणीच काही बोलत नव्हतं, सगळ्यांनी बंद केलं होतं सर. ऍडमिशन प्रोसेस स्टॉप झाली म्हणून नोटीस लावली की काय, तरी ते हिंमत करून आले. आल्यानंतर ते मी म्हणलं तुम्ही चप्पल का काढली, चप्पल घालून या असं चालू. तर ते म्हणजे नाही सर, चप्पल नाही म्हणे, बिना चप्पल चाललेलं नाही. आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे स्पॉन्टेनियस ऐकलं आणि ते लांडे सरांनी ते पकडलं.
मी त्यांना काहीच नाही बोललो काय पाहिजे काय नाही ऍडमिशन पाहिजे मुलीला वगैरे. आणि मी फार आशेने आलो म्हणजे मी एक जणांचं काम करतो म्हणजे सालगडी म्हणून. आणि तिथं पण मला वाशीला काही लोकांनी मदत केली म्हणून मुलगी शिकली. BSc चांगले मार्क्स पडले नाही त्या प्रोसेस मधून बाहेर पडले नाही त्याला लक्षात नाही आलं. लांडे सरांना म्हणलं आपण काय डिसिजन घ्यायचं घेऊ म्हणलं म्हणजे ऍडमिशन द्यायचं म्हणजे सर आपल्याला. लांडे सरांनी इमोशनल झालं देऊ म्हणे सर आणि काहीच नाही म्हणजे काय चर्चाच नाही करायची कारण ऍडमिशन कमिटीला बोलायचं नाही कारण आता कुणीच हो म्हणणार नाही म्हटलं जागाच नाही कशी देणार. आम्ही हिडन ठेवलं ते आणि त्यांनाही कानात सांगितलं की आम्ही करू तुम्हाला अटेंड करायला सुरू करा म्हटलं तुम्ही. आणि कशामुळे खात्री होती की एका दुसरा ऍडमिशन कॅन्सल केलं तसंच झालं आणि ते ऍडमिशन झालं. असे अनेक प्रसंग होते. मॅडमनी सांगितलं की अनुभव खरं म्हणजे मी विसरलो होतो या गोष्टी. मी जसं सामाजिक कार्यामध्ये राष्ट्रीय कार्यामध्ये मला वाटतं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे नेहमीच वाटतं आणि काहीतरी उद्देश असतो. जसं ब्लड डोनेशन आहे आता अनेक वेळा अगणित वेळा मी स्वतः ब्लड डोनेशन केलं. उद्देश एवढाच असतं की आपल्या रक्ताच्या थेंबामुळे कुणाचे प्राण वाचणार आपल्याला माहित नाही ते कुणाला जाणार. मला आनंद वाटतो की माझा मुलगा सुद्धा दरवर्षी एकदा किंवा दोनदा ब्लड डोनेशन करू लागला. आत्ताच त्याने 8 दिवसापूर्वी ब्लड डोनेशन केलं. हो इथं त्याच्याकडे येणारच होतो मी या विभागामध्ये जेव्हा जॉईन झालो मी हे सगळं झाल्यानंतर तर इथं मी एक कल्पना मांडली होती की मोजून आम्ही सगळे साठे सर शिंदे सर बोलले मॅडम मी चव्हाण मॅडम शंकर एकाच बॅचमध्ये जॉईन झाला. एकाच दिवशी एंट्री होत्या 2008 मला वाटते 18 जून 2008 इंटरव्ह्यू झाले बरोबर. आणि मी 26 जूनला झालो कुणी माझ्या अगोदर झालं कुणी माझ्या नंतर झालं. त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे जॉईन झालो. पहिलं ऍडमिशन सुरू झालं प्रवेश झाला आणि आमच्या डोक्यात तिकडची जी कल्पना आहे ती आम्ही मांडली की त्यावेळेस मला वाटतं हेड शिंगारे सर अशी स्टाफ मिटिंग मध्ये पहिल्यांदा कोणती कल्पना मांडली किंवा मी मांडली की आपण ब्लड डोनेशन ट्री प्लांटेशन अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम घेतले पाहिजे. तर बहुसंख्य टीचरने त्याला विरोध दर्शवला. हे काम आपलं नाही म्हणजे कॉलेजमध्ये ठीक आहे म्हणजे. मग मी थोडासा चिडलो त्या दिवशी बरोबर की हे काम आपलं नाही म्हणजे काय म्हणलं रक्तदान हे कॉलेजने करावं असं कुठं लिहिलं म्हटलं आणि विद्यापीठाने करू नये असं कुठं लिहिलं. ट्री प्लांटेशन कॉलेजनेच करावं विद्यापीठाने करू नये असं कुठं लिहिलं. माझा तो अवतार बघून सगळे इमिजिएट नाही म्हणले आपण करू आणि ब्लड डोनेशन म्हणले तुम्ही इन्चार्ज आहे म्हणलं मी इन्चार्ज. तर तो कार्यक्रम घेतला म्हणजे व्हाईस चान्सलर सहित सगळे उच्च अधिकारी त्या कार्यक्रमाला येतात या डिपार्टमेंटला. आणि त्या ब्लड डोनेशनचं उद्घाटन डॉक्टर बापू शिंदेंनी स्वतःच रक्तदान करून केलं. म्हणजे तुम्ही बघा आता बापूजी हेल्थ थोडी साथ देत नाहीये परंतु ते सुद्धा किती स्टंट होते किती हेल्दी होते त्याच्यावर तुम्हाला लक्षात. 2008 ची गोष्ट आहे 24 आणि लाईन लागली 100-125 ब्लड डोनेशन झालं आणि एक प्रथा पडली कोणामध्ये काही कारणाने त्याचा ब्रेक झाला. असे अनेक उपक्रम घेतले. माझा तर एकदा बीड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं सत्कार झाला किंवा फ्रिक्वेंट ब्लड डोनर ही कन्सेप्ट होता. ज्यांचं 25 वेळा झालं त्याच्या पुढच्या सगळ्यांचा एक जाहीर सत्कार ठेवला पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझाही होऊन गेला. दिल्लीमध्ये 1992 खूप मला काम करता आलं. पोलिसांच्या बरोबर आमची टीम काम करायची. असे अर्थक्वेकचं सांगितलं मॅडमनी. इथं आल्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळे आलो कोतापल्ले सरांची कृपे. आदरणीय कोतापल्ले सर त्यावेळेस व्हाईस चान्सलर होते. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो की या विद्यापीठाचा आज जे प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत त्याच्यातले 90% कर्मचारी हे प्राध्यापक हे कोतापल्ले सरांचे कार्यकाळातले. म्हणजे त्यांचा जो काळ होता 5 ते 10 तर त्या 5 वर्षाच्या काळामध्ये ते जे करू शकले त्याच्यानंतर कुठल्याच व्हाईस चान्सलर नाही करू शकले. आता जे व्हाईस चान्सलर कुणाला अपेक्षा आहे की काही इम्प्रुव्हमेंट होऊ शकते तुमच्यापैकी काही लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळू शकते भविष्यामध्ये परंतु मधल्या काळात झालं नाही.
तर असं करत करत हे सगळे कामं करत असताना अतिशय मन लावून काम मी करू शकलो आणि आपणच त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे आता मी आणखी वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु जसं तुम्हाला मी बारकोडीचं उदाहरण सांगितलं की त्याच्यावर माझे व्हॅल्युएशन झाले, पण बारकोडिंग सिस्टीम इंजिनिअरिंगला आजही चालू आहे आणि यशस्वीपणे चालू आहे. त्या माल प्रॅक्टिस सगळ्या बंद झाल्या, जे काही चाललेलं होतं अनगोंदी सगळं झालं होतं, आजही ती बारकोडिंग सिस्टीम. पण त्यावेळेस माझे व्हॅल्युएशन झाले, कमिटी नेमली गेली की याच्यात भ्रष्टाचार झाला, भांडवली झाली, कमिटीने मला क्लीन चिट दिली. अशा कमिटी माझ्या बऱ्याच बसल्या, पण मला काही भीती नाही वाटली, कारण घर नाही तर घर कशाला, ही एक माझी वृत्ती राहिली. एकदा डीएसडब्ल्यू असताना एक मी निर्णय घेतला, कारण कमोशिका योजना ही किती गरजेची आहे विद्यार्थी जीवनापासून पाहिलेली. लांडे सर सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये आपण काम केलं कमोशिकामध्ये आपल्याकडे नाही. तर बरेचसे प्राध्यापक आता जे आहेत ना, तर ते कमोशिकामध्ये काम केल्यामुळे ते शिकू शकलेले. हा, विद्यार्थी असताना माझ्या आठवणीत आहे, सर सुद्धा होते त्याच्यामध्ये. तर त्यांना नाममात्र पैसे मिळायचे, उगं दिल्यासारखं करायचे पैसे, आणि आठवड्यातून 2 दिवस काय ते सकाळचं ते श्रमदान वगैरे. तर मी जेव्हा डीएसडब्ल्यू झालो, एवढाच अनुभव सांगतो, अनेक काय होतो. तर त्यावेळेस नाममात्र म्हणजे त्यांच्या मेसचा खर्च पण निघायचा नाही, आणि किती विद्यार्थ्यांना द्यायचो, 200-250 विद्यार्थ्यांना. साठे सर, आता ऍक्च्युअली कुठलाही पॉलिसी डिसिजन असला ना, तर ते सिनियर मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये व्हायला पाहिजे असं हे मान्य आहे मला. पण जेव्हा मी डीएसडब्ल्यू झालो आणि विद्यार्थी कमोशिका योजनेसाठी अर्ज केले आणि मागायला आले, तर मी 500 विद्यार्थी सिलेक्ट केले, जी की 250ची काहीतरी डेडलाईन होती, म्हणजे डबलच आहे. 500 केले आणि मी प्रस्ताव पाठवलाय आर्थिक असल्यामुळे मॅनेजमेंट काउन्सिलकडे गेला की ह्यांचे पैसे दुप्पट करण्यात यावे आणि दुप्पट करण्यात यावे, आणि यावर्षी एवढे विद्यार्थी एनरोल झालेले आहेत. तिथं मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये वाटतं लोक आहेत होते त्यावेळेस. तर त्याच्यातले एक जणांना प्रश्न पडला की विद्यार्थ्यांवर किती मोठा भूखंड पडणार आहे, 250 ते 500 विद्यार्थी, आणि त्याच्यातून पुन्हा त्यांचं मानधन डबल करा. तर ती मागणी जास्त होती माझ्या दृष्टीने. तर मला त्यांनी कॉल केलं, तुम्ही असं कसं काय निर्णय घेतला? मी निर्णय नाही घेतला, फक्त भरती केली म्हणलं, त्यांचा निर्णय तुम्ही घ्यायचा म्हणलं. अहो पण म्हणले तुम्ही ऑलरेडी एनरोल केलं म्हणले 500 विद्यार्थी. तर मी त्यांना उत्तर दिलं की ह्या 500 मध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत मी डिफरन्शिएट नाही करू शकतो म्हणलं, मला सगळे गरीब वाटले म्हणलं, तुम्ही ठरवा आणि कोणते काढायचे ते काढा म्हणलं. त्यांच्यासाठी सोपं नव्हतं ते. कातोळे सरांची मतदान कमिटी गठीत केली, त्याच्यावर इन्क्वायरी कमिटी माझ्यावर, किंवा हे कसं काय डिसिजन घेतलंय. कातोळे सरांनी गेल्या 25 वर्षापासूनच कमोशिका योजना, वसंतराव काळे कमोशिका योजना स्थापन झाल्यापासूनचा सगळा डेटा मला माहिती. माझा महिना गेला सर त्याचे. कातोळे सरांना म्हणजे झेलणं सोपं नव्हतं ते, इतकं बारीक बघितलं त्याने की मी म्हणलं हे कुठं डिसिजन घेतला मी असला. आणि त्यांना मला इन्क्वायरी कमिटीमध्ये ते असताना त्यांनी 2 प्रश्न विचारले, सर तुम्ही 10%, 5% वाढवले, डायरेक्ट दुप्पट कशी काय हे केलं? प्रस्ताव दिला मी. प्रस्ताव दिला मी विद्यार्थ्यांपर्यंत गेला, विद्यार्थ्यांना माहिती झालंय की डीएसडब्ल्यूने असा प्रस्ताव दिला. सर म्हणलं तुम्ही विचार करा, म्हणलं तुम्हाला 10 वर्षापूर्वी पगार किती होता? त्यांना विचारलं. माझा मी सांगतो म्हणलं 10 वर्षापूर्वी पगार. 10 वर्षापूर्वीचा पगार आणि आजचा पगार याच्यामध्ये किमान 5 पट वाढ झालेली आहे. या कमोशिकाची योजना 20 वर्षापूर्वी जेवढे पैसे होते तेवढेच आजही आहेत म्हणजे. मग त्यांना त्याला बोलले डीए तुमचा वाढतो म्हणजे, ह्यांना डीए वाढत नाही का? 20 ते 40 वाढत नाहीत का? मी जेव्हा 20 जेवत होतो तेव्हा 100 रुपयाला डबा मिळायचा, आता 1000 रुपये डबा झाला. कसं काय मिळणार गेला? आणि मग देऊच नका ना तुम्ही, योजना बंद करा म्हणजे. कातोळे सरांनी सर एवढा छान रिपोर्ट लिहिला, त्यांनी स्वतःच लिहिला रिपोर्ट, सगळं त्यांना डेटा दिला. त्यावेळेस अशोक निकम होते माझ्याबरोबर. कोळी नावाचे एक ग्रस्त काम करायचे कमोशिकामध्ये, तुम्ही विद्यार्थी जाणतात त्यांनी सगळ्यांनी मदत केली. आणि मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये तो प्रस्ताव मांडला आणि एक मताने ठराव मंजूर झाला की विद्यार्थ्यांचे पैसे वाढले, विद्यार्थी मागेल त्याला काम असं ठरवतात. जेवढे विद्यार्थी त्यांना वाटतं की आपल्याला याच्यात भाग घ्यायचा
आणि त्याच्यातून मी सैसाला बाहेर पडलो. अशा काही गोष्टीला मला फेस पण करावं लागलं, पण त्याचा आनंद मला आज मिळतो, त्यावेळेस मिळाला. मित्र, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानण्याचा पहिल्यापासूनचा माझा स्वभाव होता, तो आजही आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाबरोबर बऱ्याचदा भांडण करावं लागली, पण आजही माझ्याकडे एखादा विद्यार्थी आला आणि परीक्षेचं हे काम आहे किंवा अकाउंटमध्ये मला ही अडचण आहे आणि मी फोन केलाय ते काम नाही झालं, मला असा अनुभव नाही लागला. फक्त त्यांना व्यवस्थित कुठं करून सांगावं लागतं, एवढाच भाग. जे काय रास्त मदत आहे, इलिगल असेल तर स्पष्ट सांगतो, हे माहिती नावणार दुसरा कोणीतरी माणूस करतो, पण आलेला विद्यार्थी, अडचणी आलेला विद्यार्थी, त्याचा प्रश्न सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. हा गणेश आता मला वाटतं हिस्ट्रीमध्ये पीएचडी करतो. त्याचा असाच एक प्रश्न होता पीएचडीच्या संदर्भातला. काम झालं न झालं हा प्रश्न होता, पण त्याला जी मदत करता येईल ती सगळी केली. मला वाटतं चोपडेचं वाईट नसलं होतं. हो सर. झाला त्याचं पीएचडी फेलोशिप पण मिळाल्यानंतर त्याचा गाईड पण ऐकला नाही, पण तो एकदा आज मला भेटला टेकडीवर सकाळी आणि जायचं माझं असं काम आहे, सगळं मदत करता येईल असं झालं. हो सर. तर असे खूप किस्से आहेत. विभागामध्ये सगळ्यांनी अतिशय सामंजस्याची भूमिका, सहिष्णुतेचं वातावरण, ज्याला आपण सोशल हार्मनी म्हणतो, त्या पद्धतीने मला या ठिकाणी काम करता आलं. कुणाबद्दलही काही माझी तशी काय ना, शिक्षकाबद्दल आहे, कर्मचाऱ्यांच्या बद्दल सुद्धा माझी कधी तक्रार नाही. आमच्याकडे राबते होते, काही लोकांना माहित आहे, त्यांचं माझं सोडलं पण असं जमायचं नाही. ऍक्च्युअली ते आले मॅडम हेड असताना आणि मॅडमला काहीतरी कुणीतरी फीड केलं किंवा तुम्ही जॉईन करून घेऊन त्यांना फार विचित्र माणूस आहे. पण मॅडमने केली हिंमत नाही, म्हणजे ते पाठवलं ना आपण जॉईन करून घेऊ. काम नाही चांगलं केल्यानंतर बोलू नाही आपण, कसं काय तुम्ही सांगितल्यानंतर त्यांनी जॉईन करून घेतलं त्यांना. आणि त्यांनी एवढं उत्कृष्ट काम केलं ऑफिसचं, एखाद्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे आपण. कामामध्ये अतिशय परफेक्ट असणारा नॉन टीचिंग खूप चांगलं काम. मग त्यांच्याही काळात राहिला, माझ्या हेडशिपमध्ये तोच राहिला. मला वाटतं लांडे सरांच्या काळात त्यांची बदली झाली आणि मग महेश यांची आपल्याकडे आली. लॅबोरेटरी मध्ये संजू गायकवाड तरी इनऑर्गॅनिक असल्यामुळं वाल्मिक वगैरे, पण बाकी सगळ्या स्टाफ, सुनील होता माझ्याकडे बरेच वर्ष. सगळ्या लोकांचं खूप मनापासून वेळ मिळाला, सगळ्या विद्यार्थ्यांचं मिळालं. बऱ्यापैकी सहवासात राहिलं, म्हणजे आता प्रेम आणि सोनाली होते, कारण दोघांचं रजिस्ट्रेशन झालं आणि दोघांनी काम रिसर्च बरोबर सुरू केलं होतं. आता अस्मिता आहे. ज्या काळामध्ये जे जे विद्यार्थी आहेत, परंतु जास्तीत जास्त सहवास आहे त्या दोघांचा. जितके एकमतामध्ये मधल्या काळामध्ये त्याचा स्वभाव थोडा अनुभव होता, तो फार काही इन्व्हॉल्व्ह झाला नाही, गाईड बरोबर इन्व्हॉल्व्ह झाला नाही आणि डिपार्टमेंटमध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हता. त्याच्यात काम भलं आणि तो भलं, पण काम सिन्सिअरली केलं नाही, खूप चांगले पेपर्स केले. तो उलट लांडे सरांच्या संपर्कात असेल, त्यांचं दोघांची वेगळी जुळायची. असे वेगवेगळ्या विद्यार्थी, सगळे विद्यार्थी, मॅडमचे पण विद्यार्थी, मला कधी वाटलं नाही की ते माझे विद्यार्थी नाही. बऱ्याचदा की सुनीता जाधव नावाची पहिली विद्यार्थी होती, खूप चांगलं काम केलं त्यांनी ज्ञानवरती. ते आता प्राध्यापक आहे, तर ती बऱ्याचदा म्हणायची की मला काही गोष्टी तुम्ही आहेत मॅडम मला बोलता येत नाही, मला मी व्यक्त नाही होऊ शकत. नंतर त्या झाल्या मैत्रिणी रोजी, पण सुरुवातीच्या काळामध्ये, कारण कसं असतं की व्हेवलेंट तुमची जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत जसं श्यामली आहे, म्हणजे कोण कोणाचे विद्यार्थी आहेत आम्हाला कधी वाटलं नाही असं की कुणाचं कुणाकडे रजिस्ट्रेशन आहे, मी कधी मानलं नाही. तसं वैनी आहे, म्हणजे मी डोक्यातच ठेवलं नाही कधी. किंवा साठे सरांच्या बाजूला विद्यार्थी असतात, कधी वाटत नाही की साठे सरांच्या आपलं काही संबंध नाही. म्हणजे तेवढाच त्यांच्याबद्दल एक अफिनिटीचा भाग. आणि सगळ्यांचं प्रेम आहे. विशेष म्हणजे घरी खूप चांगलं वातावरण आहे. मॅडमने जे प्रश्न विचारला होता मला, मॅडम ह्याचा फार महत्वाचा असतो. आपण जेव्हा
रिफ्लेक्ट करतो ना आपल्या चेहऱ्यावर, तर घरचं प्रेम फार महत्वाचं असतं. ते मला भरभरून मिळालेलं आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे सगळंच पाठबळ आहे, मानसिक आहे, सामाजिक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट आहे आणि आर्थिकही आहे. म्हणजे तोही भाग महत्वाचा आहे. जे काही आम्ही प्रगती थोडीफार करू शकतो तर एकट्याच्या पगारावर बऱ्याचदा होत नाही. तर मी या गोष्टीला फार महत्व देतो की घरात जर दोन्ही अर्निंग हँड असतील तर तुम्हाला थोडं फास्ट डेव्हलपमेंट करता येईल. तर त्या दृष्टीने मी नशिबान ठरलो. आणि दुसरं महत्वाचं जे कारण आहे तर रिफ्लेक्शन, तुमचं जे चेहऱ्यावर दिसतं की असं समोर राहणं किंवा फिटनेस दिसणं वगैरे. आता दिसणं आणि असणं याच्यामध्ये सुद्धा फरक आहे, पण मला वाटतं माझं दोन्ही चांगलं आहे मी आणि दिसतोय. आमचे बऱ्याचदा भांडणे सगळं दवाखान्यात नाही जायचं. बऱ्याचदा मॅडम थोडं सेन्सिटिव्ह असल्यामुळं अलर्जी काही असले, सर्दी झाली चला दवाखान्यात, तर बऱ्याचदा मी टाळतो, नाही जायचं. तर तिथं अरे आता मी चुकीचं आहे तिथं, कारण गेलं पाहिजे. आता मला कळते की योग्य वेळी गेलं पाहिजे, कारण प्रत्येकाची मेटाबॉलिक सिस्टीम वेगळी असते. जे मला जमतं ते त्यांना जमेल असं नाही. मुलांना पण मला हेच म्हणणं असतं की यू शुड फिजिकल फिट. तुम्हाला मेंटली जाऊन व्हायचं तर फिजिकल फिट व्हा. तर हा मंत्र मला सगळ्यासाठी आहे आणि मग मला तो राईट आहे की मी ते सगळं पाळतो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. नाहीतर मग कसं होतं, मी मागे एक किस्सा सांगितला होता तुम्हाला, रक्तदान केलं पाहिजे असं म्हणणारे खूप आहे. त्याला एकदा विचारलं मी वाचन करतो, म्हणलं तू किती केलं? मी नाही केलं, केलं पाहिजे. तर असं नाही चालत. आणि दुसरी एक गोष्ट इथं आल्यानंतर ग्रहित झालेली आहे. प्रकर्षाने मी तुम्हाला सांगतो की जी विद्यापीठ ज्या संस्था नामाच्या नावाने असतात, जसं आपलं विद्यापीठ बाबासाहेबांच्या नावाने, शिवाजी विद्यापीठ शिवाजी महाराजांच्या नावाने, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने, बहिणाबाई चौधरीच्या नावाने, स्वामीराम तीर्थ विद्यापीठ आहे. तर असे विद्यापीठ ही खऱ्या अर्थानं ते आदर्शच असतात. त्या नावामुळे आणखी त्यांचं आदर्श पण वाढलेलं असतं. आणि त्यामुळे तुमची जिम्मेदारी फार मोठी असते. तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चुकीचं काम केलं की आपल्याला काठी मारणार कोणी आहे. इंग्रज सर मी कायम नाही धरलं, कायम लक्षात ठेवलं की आपल्या हातून सगळीच चांगली काम होतील असं नाही, पण वाईट काम नाही होऊ द्यायचं. वाईट काम नाही करायचं जेणेकरून जसं इथं विद्यापीठात मी काम करतोय तर बाबासाहेबांची काठी आपल्याला नाही घ्यायची, त्यांच्या प्रेरणेने पुढे चालायचं. त्यांची काठी नाही बसली पाहिजे. आणि हे प्रत्येकाने जर ठरवलं ना तर ते होऊ शकतं की आपल्या हातून चुकीचं काम नाही करायचं, मदत करत राहणे, लोकांना मदत करत राहणे, लोकांच्या प्रोग्रेसमध्ये आपण सहभागी होणे. जसं लांडे सरांनी सांगितलं की सुखामध्ये तर सगळे असतात, दुःखामध्ये तुम्हाला जे काही खारीचा वाटा उचलायचा जरूर उचला. ते तुमच्या स्वभावाचं रहस्य असलं पाहिजे. एवढंच करा तेवढंच करा असं नाही म्हणणार मी, पण तुम्हाला जेवढं होतं तेवढं करा. एखाद्याला मदत करा, मदतीचा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. कारण तुम्ही अफोर्ड करू शकता, तुम्ही असेल मी असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान दिवस गेले, खूप छान प्रगती झालेली माझी, माझ्या कुटुंबाची. ह्याच्यात तुमच्यासारखे विद्यार्थी, कर्मचारी, सहशिक्षक यांच्या सदिच्छा आहेत असं मी मानतो. आणि कुठली गोष्ट सदिच्छेशिवाय होत नाही. वेलविषय पाहिजे तुम्हाला. 10 माणसं असतील, 10 मध्ये किमान 9 तरी तुम्हाला चांगलं म्हणणारे पाहिजे. मित्र असं म्हणजे चांगलं नाही म्हणून किमान वाईट न म्हणणारे पाहिजे. आणि तो अनुभव मला या विद्यापीठात आला. मी कोणत्याही विभागात जाऊ द्या, मला ओळखणार नाही असं माणूस नाही सापडला. सिक्युरिटी असतील, सिक्युरिटीचा येतात जाणार ते मला नावाने ओळखतात. इनका मेरा वैसा कोई रिलेशन नहीं है, लेकिन बॉन्डिंग है, कब से असं अनेक लोकांचं प्रेम मिळालेलं आहे. आणि हा जो घरगुती समारंभ झाला असं म्हणेल मी, कारण सगळ्यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत माझ्याबद्दल. कार्यक्रम लांबला थोडासा. मी खरं म्हणजे ठरवलं बोलायचं नाही, परंतु राहत नाही, मदत नाही सर.
तुम्हाला कर्तव्याचा भाग आहे. जेव्हाही तुम्हाला वाटेल जस्ट कॉल मी, आय विल बी देअर ॲट एनी सिच्युएशन. तुम्हाला गरज वाटली, आठवण झाली तरी मी आणली. पण एकच आहे की माझ्यासारखं एक म्हणणं असतं की आम्हाला एक शिकवून दिलेले आहे कोतापल्ली सरांनी. ते जेव्हा व्हाईस चान्सलर म्हणून रिटायर होत होते तर तो कार्यक्रम मी अरेंज केला होता. मी डायरेक्टर स्टुडंट वेलफेअर असतो म्हणून. तर त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणले होते, सर मोठा कार्यक्रम झाला होता सभागृहात, महात्मा फुले सभागृहात. तर मी गेल्या 3-4 महिन्यामध्ये असा प्रयत्न सुरू केला होता म्हणे एक गोष्ट विसरण्याचा. तर ती कोणती गोष्ट होती की मी व्हाईस चान्सलर होतो हे विसरण्याचा प्रयत्न सुरू केला तर तो यशस्वी झाला नाही. आज मी आता विसरलो की आय वॉज व्हाईस चान्सलर फॉर 5 years. तसं मी आता मनापासून ठरवलेलं आहे की मी या विद्यापीठामध्ये रसायनशास्त्रामध्ये सिनियर प्रोफेसर या पदावर होतो. ही गोष्ट मी विसरण्याचा प्रयत्न मी पण सुरू केला होता आणि आज तो मी विसरलेला आहे. माझ्यातला शिक्षक जिवंत आहे परंतु ते पद नाही आहे. म्हणजे मी जाणीवपूर्वक आपल्या पुढे सांगतो की त्या पदापासून मी आता मुक्त झालेलो आहे आणि ते प्रत्येकानं व्हावं की नाही त्याचा प्रश्न आहे. पण मी होऊ शकलोय त्याचा मला आनंद आहे. आणि मी हे मानणार आहे की कुठल्याही माणसाची प्रतिष्ठा ही त्या पदामुळे नसतेच. मुळात पद हे निमित्त मात्र असतं आणि पद हे काही दिवसासाठीच असतं. कुठलंही पद असतं, व्हाईस चान्सलर घ्या, रजिस्ट्रार घ्या किंवा सगळीच पदं मला उपभोगण्याचा आनंद घेता आला. खऱ्या अर्थाने सेवा देण्याचा आनंद घेता आला. प्रत्येक गोष्ट कशी करायची काय विद्यापीठात शिंदे सरांनी सांगितलं की माझ्या एवढा कुठलाच प्राध्यापक नसेल की सगळेच पदावर काम केले. थोडे दिवस कळलं. त्याच्यामुळे प्रत्येक पदाची कर्तव्ये, त्याच्या ड्युटीज हे सगळं माहीत झालेलं. आणि मी शेवटी एकच सांगेल की कोळपिंपरी सारख्या ठिकाणी जन्म घेतलेल्या माझ्यासारख्या ग्रामीण भागातले विद्यार्थी, शेतकरी कुटुंबामध्ये पहिलीच म्हणजे पिढी आमची शिकणारी, आई वडिलांनी त्यावेळेस सांगितलं की शिकल्याशिवाय तुम्हाला माणूस पण मिळणार नाही. कदाचित त्यांना तो संदेश बाबासाहेबांनी दिलेला असावा पण ते प्रत्यक्षात अंमलात आणूनच शिकले कारण तो काळ गेलेला होता. नाहीतर मग आमच्यासारखं काबड कसं करावं लागेल तुम्हाला. आम्ही 2 भाऊ 2 बहिणी त्या काळामध्ये सगळे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालो. वडील किराणा दुकान चालवायचे, वडील आता नाहीत नाही, 2018 गेले. आई आहे, किराणा दुकान चालू सगळ्यांचे शिक्षण आणि शिकल्याशिवाय तुम्हाला माणूस पण मिळणार नाही असे त्यांचे शब्द असायचे. तुम्ही ह्याच्यात पडू नका. ह्या सगळ्याच्या शेती नंतर त्यांनी शेती घेतली, शेती वाढवली थोडी, बैल बाळगणं हे सगळं. परंतु आम्हाला त्याच्यात कधी अडकू दिली नाही. तुम्ही शिका कारण शिकल्यासच मोठं होतं हे आजूबाजूला त्यांनी ऐकलेलं बघितलं. व्यापारी असल्यामुळं दुकानदारी वगैरे केलं आणि वडिलांना नाही दुकानदारच म्हणायचे लोक सगळे. आप्पा किंवा दुकानदार हे 2च नाव होते. नावानं पण बोलायचंच नाही कारण गावात एकच दुकान होतं आणि सगळ्या समाजाची लोक त्या दुकानात यायचे. रॉकेलची एजन्सी होती, राशन दुकान होतं आणि त्याच्या जीवावर आमचे शिक्षण होत गेले. हायस्कूल पर्यंत शिक्षण आडस दारू या ठिकाणी झाले सगळ्यांचे. अंबेजोगाईला शिफ्ट झालो, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन इथपर्यंत. आणि हा साक्षीदार आहे गणेश. फार हलकीची परिचय. 4 बाय हॉस्टेल म्हणून अंबेजोगाईला आजही आहे. आता ते 4 बाय फक्त नावालाच आहे. आता त्यांनी खूप त्याच्यामध्ये प्रगती केली. इतकी छान बिल्डिंग बांधली की तुम्ही त्याला 5 स्टार हॉटेल म्हणू शकता. आणि त्या संस्थेचं त्याच्यात फार मोठं कौतुक आहे. सर त्या संस्थेत दरवर्षी दर महिन्याला कर्मचारी आणि शिक्षकांचा प्रमाण ठरलेलं आहे. त्याचा पगारातून तो पैसा कट होतो आणि गरीब मुलांसाठी आजही ते वापरतो. पण आज त्या गरीब मुलांना आम्हाला जशी पत्र्याच्या रूम होत्या आज ते आरसीचे 3-4 मजली इमारत झाली. आणि मला आनंद याचा वाटतो त्या संस्थेनं मला इंग्रजीचा साक्षीदार आहे. मी आणि वाल्मिक सर होते सध्याचे प्रोव्हाईड चान्सलर आहे. तसे आम्ही क्लासमेट म्हणजे कॉमर्स होते, मी सायन्स होते. तर त्या 4 बाय हॉस्टेलच्या भूमिपूजनाला अहमदबाबाला उद्घाटन म्हणून बोलवलं होते आणि भूमिपूजन आमच्या हस्ते केले. आपण काय दिलं वगैरे हा बोलण्याचा विषयच नाही पण त्या संस्थेने खूप लोकांना दिलं. तर त्या हॉस्टेलचाही फार मोठा रोल आहे.
तिथून विद्यापीठात आलो. विद्यापीठातही खूप सन्मानाचं शिक्षण घेता आलं. फ्री एज्युकेशन मिळेल. कदाचित फ्री एज्युकेशन नसेल तर झालं नसतं. आणि हा सगळा प्रवास अनेकांचे योगदान आहे. प्रायमरी टीचर पासून ते इथं विद्यापीठात शिकवणारे माझे गाईड PhD ज्याच्याकडे मी केलं डॉक्टर आरबाड सर. सगळ्यांचं नामोल्लेख करणं मुश्किल आहे, पण खूप लोकांचं योगदान आपल्याला झालेलं आहे. पुन्हा आपण इथपर्यंत आलेलं आहे. ती भावना दृढ झालेली आहे आणि आपण सुद्धा या भावनेने आपण पुढे गेलं पाहिजे. या भावनेने जाण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीपणे निर्विकल्पणे आपण कुठल्याही अडचणीत न राहता. असं म्हटलं जातंय की पोलीस मधले 60% लोकांचे पेन्शनच बंद आहे. काही ना काही कारणाने अडचणी आल्या, काही इन्क्वायरी चालू आहे. आणि पेन्शनचा नियम असा आहे मॅडम की तुमच्याकडे कुठली जरी इन्क्वायरी चालू असेल तर तुमचे पेन्शन पेपर जात नाही. पहिला नियम आहे, पहिला क्लॉज, काही 7-8 नियम आहे. त्याच्यामध्ये पहिला क्लॉज आहे की देअर शुड नॉट बी एनी इन्क्वायरी एस्टॅब्लिश अगेन्स्ट यू. म्हणजे तुम्ही गुन्हेगार आहेत का नाही पुढचा भाग, परंतु इन्क्वायरी. आता अशोक चव्हाणचं उदाहरण आहे. 2 वर्षाला रिटायर होऊन पेन्शन पेपर गेले. किरकोळ गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्याकडे आस्वाद सर होते अमरावतीचे, यायचे आपल्याकडे. आजही 3 वर्षाला रिटायर होऊन पेन्शन पेपर जात नाही, कुठलीतरी इन्क्वायरीमध्ये आले. तर त्या दृष्टीने मी स्वतःला नशिबान समजतो की कुठल्याही अडचणीत न येता व्यवस्थित बाहेर पडतोय. पोलीसमध्ये 60% लोकांचं होत नाही. महसूल खात्यामध्ये 40% लोक पेन्शनच्या विना आहे. अर्थात त्यांची कर्तृत्व वगैरे कारणीभूत असतील, परंतु आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता ती परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं माझा सल्ला सगळ्या आमच्या सहकार्यांना हे असेल की अतिशय चांगल्या पद्धतीने काम करा. कायद्याच्या बाहेर कुठेही जाऊ नका. कधी काय अडचण येईल माहित नाही. शक्यतो पेपरवर काही येऊ नका तुमच्या उपरी. तोंडी होऊ द्या तुमची बाजूलाची, परंतु यू शुड नॉट पुट इट ऑन पेपर. तो पेपर तुम्हाला पेन्शनच्या वेळेस काय अडचण निर्माण करेल हे कुणीच सांगू शकत नाही. सगळ्यांना माझी विनंती आहे की नोकरी ही काचेच्या भांडी, सेवा म्हणून आपण त्याला, सेवा ही काचेच्या भांड्यासाठी झालेली आहे. त्याला थोडा जरी पीस झाला तरी सगळे प्रश्न. आता डंके एस्टॅब्लिशमेंट मध्ये काम करतात, त्यांना केलेलं आहे, त्यांना माहिती. तर मी आपल्या या कार्यक्रमाबद्दल आमचा जो सपत्नीक आपण सत्कार केला, कुटुंबालाही सगळ्यांना सहभागी होता आलं, त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. कधीही आपल्याला वाटलं की फोन करा, भेटायला या. मॅडम इथं असल्यामुळं मी आम्हाला तर आहेच, छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे. एक कारणाने आपण संपर्कात राहू शकतो. स्टुडंट्स असतील, सहकारी असतील, तर कधीही स्वागत आहे. चांगलं काम असू द्या, आनंद शेअर करू, दुःखाच्या ह्याच्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने मी आपल्याला आश्वस्त करतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि रसायनशास्त्र विभाग ज्या प्रेस्टिजियस विभागामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, विभागाने विद्यापीठाने खूप काही दिलं. इथं म्हणेल की आम्ही जे काय आहोत या संस्थेमुळेच आहोत. संस्थेबद्दल, विभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि थांबतो. मुख्य म्हणजे आपल्या मातीशी कायम नाळ जोडलेला एक उत्तम माझ्या समुद्राच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासाचे सोनेरी पान. हो